चला, कसे आज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही? मी अमित वैद्य, MJ क्लासेस भंडाऱ्याहून आपल्यासमोर नवोदय एंट्रन्स एक्झाम 2023-24च्या क्वेश्चन सेट सादर करत आहे. आणि आज आपल्याकडे खूप साऱ्या क्वेश्चन सेट आपल्या प्लेस्टोरमध्ये पडलेले आहेत. ज्यांना जे कोणी नवोदय विद्यालय 2023-24ची तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही आपल्याकडे क्वेश्चन सेट पडले आहेत. आणि हो, तुमच्यासाठी एक सूचना आहे, 20 जानेवारीला आपला पेपर कन्फर्म होणार आहे. तरी सर्वांनी त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी लागा आणि क्वेश्चन सेट रोज बघत चला. कारण येणारा काळ हा तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन सोडायचे आहे, किती वेळात क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, काय करायचे हे सर्व मी सांगणार आहे. बरोबर आहे? म्हणजे एकदम शॉर्ट ट्रिक्सनं पटापट म्हणजे फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, कळते सर्वांना? चला ठीक आहे, चालू करून एक जण आपण. आणि तुमचे जर काही क्वेरी म्हणजे असतील, तुमचे क्वेश्चन वगैरे काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी ते तुमचे दूर करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला टेस्टला सुरुवात करू आपण. चल ओके. पूर्ण क्वेश्चन सेट चालतील. आपला 25 क्वेश्चन सेटचा एक पूर्ण सेट असेल. वेळ किती बी लागो, 1 तास लागो या 1.5 तास लागो, मी कंटिन्यू क्वेश्चन घेईन आज. आला लक्षात सर्वांच्या? चला, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. प्रत्येक क्वेश्चन महत्त्वाचे आहे. क्वेश्चनला स्किप करू नका, व्हिडिओ लगातार पाहत चला. ओके, ठीक आहे. चला, आजचा पहिला क्वेश्चन काय म्हणते क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर, मी एक क्वेश्चन नंबर घालणार नाही, तुम्ही नंबर घाला. ठीक आहे. क्वेश्चन काय म्हणते ते बघा. 5 ब्रॅकेट त्याच्यानंतर आहे 431 या संख्येस 11ने पूर्ण भाग जातो तर या संख्येस 11ने पूर्ण भाग जातो तर, म्हणजे दिलेली संख्या एक संख्या आहे 4 ब्रॅकेट 4 3 1 या संख्येस 11ने पूर्ण भाग जातो तर ह्या ब्रॅकेट आहे ना, हा डब्बा, ह्या डब्या म्हणजे चौकोनामध्ये येणारी संख्या सांगा, असा प्रश्न आहे आपल्याला. बरोबर आहे? मग हा प्रश्न ऑप्शन बघा. अशा वेळेस तो आपल्याला ऑप्शन देईल. ऑप्शन काय देतो? 8, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 9 आणि ऑप्शन डी 2. बघा, असा जर प्रश्न आपल्यासमोर आला तर हा क्वेश्चन आता काय म्हणते, दिलेल्या संख्येला जर 11ने पूर्ण भाग जात असेल तर येणाऱ्या चौकटी, जे चौकट आहे तिथं फ्रेम, ह्या फ्रेममध्ये येणारी संख्या कोणती. आता संख्या कोणती आहे बघा. संख्या कोणती आहे? 5. हा एक चौकोट आहे. बरोबर आहे? इथं चौकोट, ही चौकोट आहे. त्यानंतर 4 3 1 अशा प्रकारचे आहे. मला एक सांगा, अशा वेळेस आपल्याला काय माहीत पाहिजे? कसोट्या माहीत पाहिजेत. बरोबर आहे? मग 11ची कसोटी काय म्हणते? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या सम व विषम स्थानच्या अंकांची बेरीज केली असता आलेल्या एकदा बघा, दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज केली असता, कोणत्या? दिलेल्या संख्यांच्या सम व विषम स्थानच्या अंकांची बेरीज केली असता आलेल्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पाठीत असेल तर 11ची कसोटी लागते. बरोबर आहे? अशी कसोटी 11ची कसोटी, ते कसोटी तुम्हाला पाठ पाहिजे होती. आता मला सांगा, हे कोणत्या? विषम. हे कोणते स्थान होत? सम. बरोबर आहे? मग इथून इथं जाणार असं ना. आता यांची बरं का, 5 अधिक 4, 5 अधिक 4 अधिक हा 1 किती झाले? बरोबर 5 आणि 4 9 1 10. आता मला सांगा, ह्या ब्रॅकेटमध्ये एक संख्या होती आणि ही कुठं जाणार? ह्या 3 वर जाणार. बरोबर आहे? असा एरो टाकलेला आहे आपला. बघा, मग इथं किती? 3 दिलेले आहेत. बरोबर आहे? किती? 3. तर मानून चला आपण 3 लिहिला. म्हणजे इथं किती लिहिला? 3. जिथं काही नाही तिथं डब्बा आणि दोघांची बेरीज किती लिहिला आपण? 3 लिहिला. तर मला सांगा ह्या 10 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे सांगा बरं. 10 - 3 बरोबर 7. बरोबर आहे? आता मला सांगा, ऑप्शनमध्ये 7 आहे का? आहे. मग ह्याची आन्सर येणार. बरोबर आहे का? समजा ह्या 3 प्लस आपण 7 केला किती होतील? 10. आणि हे 10 मायनस केला किती उत्तर येईल? 0. बरोबर आहे? आता तुम्हाला जर वाटत असेल की सर खरं सांगत आहेत का, एकदा तळा करून बघा. 5 चौकटीमध्ये आपण 7 लिहू, 4 3 1. आता मला सांगा, 11ने भाग जायचा, 3 येते, हा उत्तर बरोबर आहे, चेक करू आपण. 11 5 55 किती राहिली इथं? 2 4. 11 2 22 किती राहिली इथं? 2 राहिले 3. 11 2 22 किती राहिली इथं? 1 न 11 1 11. आला का 7 बरोबर?
ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला आतापर्यंत कसोटी पाठ पाहिजे होते. आधी तुमच्या सरांनी तुम्हाला शिकवायचे असेल कसोट्या पाठ करायचे कसं म्हणून, तरी पण एकदा तुम्ही कसोट्या तुमच्या रिव्हिजन करून घ्या. नाहीतर आपल्या प्ले स्टोअरमध्ये स्पेशल कसोट्यांची व्हिडिओ बनवली आहे, ते व्हिडिओ एकदा बघून घ्या तुम्ही. 2च्या कसोटीपासून ते 11च्या कसोटीपर्यंत संपूर्ण कसोट्या मी सविस्तर आणि विश्लेषणात्मक तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजले 7 कसे आले तर? ओके ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. एकदा सांगतो मी, ह्या सम विषम आता 5 1 जागी 3 नंतर हे विषम संख्या, मग आपण एक अंक सोडून लिहिला म्हणजे यांची बेरीज 10 आली. मग हा डब्बा आणि 3 यांच्यावर किती आला 3, आपल्याला पाहिजे किती होती 10. मग इथं 7 मिळवला किती झाले 10. मग 0 0 10तून 10 हे 10 आणि हे 10 मायनस केला 0, आपल्याला किती पाहिजे 7. ऑप्शनमध्ये आहे का 7? हो 7. मग ह्याची उत्तर येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एक क्वेश्चन महत्त्वाचे आहे. ओके. मग असं होणार नाही पाहिजे की मला सरांनी शिकवलं नाही किंवा मी यांची व्हिडिओ बघितलं मला कळलं नाही म्हणून. ओके. सर्व क्लासच्या विद्यार्थीने आपले रेग्युलर क्लासचे विद्यार्थी आहेत, तसेच जे कोणी ऑनलाईन बघत आहेत त्या सर्वांना आपण सूचना आहे की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, 57 किमी 57 किमी व 190 डेसिमी, डे म्हणजे डेसिमीटर, डेसिमी यांचे गुणोत्तर किती? यांचे गुणोत्तर किती असा प्रश्न आहे आपल्यासमोर. ओके. प्रश्नार्थक चिन्ह. आता मला सांगा, असा आला प्रश्नाला आपण कसं सॉल्व्ह करणार? गुणोत्तर पाहिजेत. ओके. 57 किमी व 190 डेसिमील यांचे गुणोत्तर किती? आता मला सांगा रे, हा डेसिमीटर आहे, हा किमीमध्ये आहे. याला पहिले किमी करावं लागेल. 57 गुणिला किती गुणाकार करायला लागेल आपल्याला सांगा बरं? 1000 कितीने गुणायला लागेल? 1000ने गुणायला लागेल. बरोबर आहे का? सांगा बरं कितीने गुणायला लागेल? 1000ने. मग इथं खालती किती होणार? 119. 190 लिहिले आहे ना, तेव्हा हा डेसिमीटरमध्ये कन्वर्ट झाला, हा पण डेसिमीटरमध्ये कन्वर्ट झाला. आलं लक्ष सर्वांच्या? आता याला सॉल्व करू. किती होणार बघा, 100 सॉरी इथं कितीने गुणायला लागेल? 1 2 3 4 10 म्हणजे हा 1000 आणि गुणिले 10 म्हणजे याचा अर्थ असा होते बघा कसं होईल. म्हणजे 16 सिम्प्लिफिकेशन केलं तर हे 1000 बरोबर आहे. आता हा झाला मीटरमध्ये, पुन्हा गुणिले कसं करावं लागेल? 10 आपल्याला गुणायला लागेल. समजल्या? आता हा कसं झाला डेसिमीटरमध्ये. आता बघा हा 0 कट, आता 1 19 19 19 3 57 बरोबर आहे. आता किती राहिले तर बघा बरं, 3000. किती राहिले? 3000 न खालती 19 3 57. ॲन्सर किती येणार आपली? 3 न खालती 1. एकदा चेक करून घेऊ बरोबर आहे का, तर चुकायला नको. वेळ लागेल तर चालेल. सॉरी हा थोडासा आपला चुकला. याच्यामध्ये हा असा म्हणता याला की तुम्ही 1000नेच गुणा म्हणतोय. सॉरी थोडासा इथे 1000 बरोबर आहे. मी कन्फ्युजन थोडासा. हा इथं 0 कट झाला. आता मला सांगा आता किती राहिला? हा 300. म्हणजे यांचे गुणोत्तर किती येईल आता? हा 1 ना, हा 1 म्हणजे 301 हा याचा गुणोत्तर येणार. आलं लक्षात सर्वांच्या? म्हणजे जर किमी किलोमीटरचे जर डेसिमीटरमध्ये कन्वर्ट करायचे कितीने गुणायला लागेल? 1000ने गुणायला लागेल. बरोबर आहे. 1000ने आपण गुणला. आता हा कशामध्ये गेला? डेसिमीटरमध्ये. हा ऑलरेडी डेसिमीटरमध्ये होता. बरोबर आहे. मग यांच्या गुणाकार झाला 19 0 0 19 3 57 आणि हे 2 0 असे किती आला? 300/1. ओके. याचा हा गुणोत्तर. चला समजल्या? नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला ओके. ओके नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, एक वस्तू 49 रुपये विकल्याने जेवढा तोटा होतो. काय म्हणते, एक वस्तू 49 रुपयाला विकल्यावर जेवढा तोटा होतो
त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 73 रुपये विकल्याने होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 73 रुपयाला विकल्यावर होतो तर ती संख्या कोणती अशा प्रकारचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? अशा प्रकारे विकल्याने जेवणानंतर ती वस्तूची खरेदी किंमत कोणती, ती संख्या कोणती नाही ती तर ती संख्या कोणती किंवा ती वस्तूची खरेदी किंमत कोणती होतो तर ती संख्या कोणती किंवा तर ती किंमत कोणती असा आपण प्रश्न विचारतो. बरोबर आहे, किंमत कोणती. ठीक आहे. आता मला एक सांगा, याला मनाच्या काय अरे प्रश्न समजून घ्या. म्हणजे आकडे जे हा पुरा अंकगणिताचा केला आहे, याला काय म्हणायचे ते आपण समजा. तो म्हणत आहे की एक वस्तू 49 रुपयाला विकल्यावर जेवढा त्याला तोटा होतो तर ती वस्तू विकल्यावर होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 73 रुपये विकल्या होतो. म्हणजे दुप्पट नफा 73 रुपये विकल्यावर होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, त्याला काय म्हणायचे, खरेदी किंमत विचारायचे. बरोबर आहे. म्हणजे समजून घ्या नेमका त्याला काय म्हणायचे ते समजून घ्या. आता काय म्हणते प्रश्न, समजा ते वस्तू त्याने 49 रुपयाला विकलं. बरोबर आहे. म्हणजे तोटा झाला, म्हणजे मूळ किंमत x मानू आपण. बरोबर आहे. त्याच्यानंतर तो वस्तू कितीला विकते, 73 रुपयाला विकते. बरोबर आहे. आता काय म्हणते, ह्या दोन वस्तूचा डिफरन्स 1 आणि याच्यामध्ये दुप्पट नफा म्हणजे याच्यात अंतर किती जाईल, 2 जाईल. आता मला सांगा ह्या दोघांमध्ये अंतर किती येणार, 73 मायनस 49 किती येणार रे, 13तून 9 गेले 4, 1 7तून 5 गेले 2, 24. आता सांगा ह्या येथील युनिटीचा फरक किती आहे, 3चा. मग 24 बरोबर 3 तर 1 बरोबर किती होईल, 3 1 3 8 3 24. बरोबर आहे. म्हणजे x बरोबर किती, 8 येणार. किती येणार, x बरोबर 8 येणार. आला का लक्ष सर्वांच्या. आता मला सांगा याच्यात आता हे जे 8 आले इथं प्लस करा किंवा इथं मायनस करा. समजा इथून आपण प्लस केला म्हणजे इथे किती आले ते 24. बरोबर आहे, दोघांचा डिफरन्स. आता मला सांगा इथं 50, एक तर आपण असे करू शकतो 49 प्लस 8 किती होतील, 9 8 17. बरोबर आहे. आजच्याला 1 ने 5 म्हणजे किती उत्तर येणार, 57. हा याचा ॲन्सर राहील. ओके. इथं प्लस करा किंवा इथून मायनस करा, उत्तर एवढीच निघणार. आला लक्ष सर्वांच्या कसं सॉल्व करायचं. असा जेव्हा प्रश्न आला तर म्हणजे आपल्याला तो सांगते लॉस झाला, त्याची मूळ किंमत आपल्याला सांगितलं का नाही सांगितलं, ते आपल्याला काढायची होती आणि सेकंद दिला म्हणजे ह्या दोघांच्या जेवढा डिफरन्स आला तेवढ्या आपल्या संख्याच्या हा युनिट डिजिटमध्ये आहे. आलं लक्षात. असं याची मांडणी करायची, याला सॉल्व करायची. किती इजी क्वेश्चन आहेत आहे ना. चला ठीक आहे, प्रॅक्टिस करा तुम्ही माझ्यासोबत, बिलकुल तुमचा पेपर हमखास निघेल. ठीक आहे. समजत आहे ना सर्वांना. अभ्यासाला लागा, थोडा लक्ष द्या. खूप तुमच्या 5वीच्या म्हणजे मुलांसाठी ही जी परीक्षा होते 6वीसाठी एंट्रन्स एक्झाम, ही तुमच्या आयुष्यातली पहिली ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते. तुम्ही फेस करा आणि यश मिळवा सर्वजण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणते, 2005 सालचा प्रजासत्ताक दिन बुधवार, त्याला काय म्हणायचं आहे, 2005 सालच्या प्रजासत्ताक दिन. समजल्या. 2005 सालचा प्रजासत्ताक दिन केव्हा कोणता दिवस होता, म्हणजे त्या दिवशी तो बुधवार होता. बुधवार. बरोबर आहे. तर प्रश्न काय आपल्याला जे विचारतात, 2009 सालच्या प्रजासत्ताक दिनचा वार कोणता, म्हणजे आपल्याला का कोणाचे वार का, म्हणजे प्रश्न आता मी प्रश्न नाही लिहिलो, थोडाशी शॉर्टकट केलेला समजेल पहा. 2005चा प्रजासत्ताक दिवस कोणता होता, बुधवार होता. तर आपल्याला काय म्हणतात 2009च्या प्रजासत्ताक दिनचा वार कोणता, असं त्याला प्रश्न विचारायचा होता. आता बघा मला एक सांगा, हा आपला 2005 काय 2005 आहे. आता 9पर्यंत जाण्यासाठी 7 8 9 इथपर्यंत आलो. आता मला सांगा हा कोणता वार हो, बुधवार. बरोबर आहे.
याच्यानंतर कोणता येईल आता एक आता मला सांगा दरवर्षी एक दिवस ॲड होत असते म्हणजे वाढत असते. कसं वाढत असते आता बुधवार नंतर इथं कोणता येईल गुरुवार. बरोबर आहे. इथं कोणता वार येईल रे शुक्रवार. शुक्रवार येणार. पण हा कोणता वर्ष आहे ज्या वर्षाले 4ने निशेष भाग जात असेल तो कोणता वर्ष असते लीप वर्ष असते. मग 8ले 4 भाग जाते आणि 4 दुने 8 2 8ले 4 भाग गेला म्हणजे इथं कोणता वार येईल मग त्या लीप वर्षाच्या दिवशी एक दिवस जास्तच ॲड होते म्हणजे शुक्रवार नंतर कोणता लिहितो शनिवार. बरोबर आहे शनिवारनं. मग आता हा शनिवार मग हा वार कोणता येईल आपला रविवार. रविवारनं आपला हा उत्तर आहे ना. आलं लक्षात सर्वांच्या कळत आहे सर्वांना आहे का रविवारी तो हो रविवार आहे. ठीक आहे याचा हा ॲन्सर येईल. समजला कसं आला तर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. समजा का लक्षात द्या थोडासा आपण टेस्ट घेत आहोत. टेस्टमध्ये आपल्याला सर्व क्वेश्चन घ्यायचे आहेत. तुम्ही हे व्हिडिओ वारंवार बघा. जर नाही समजला तुम्हाला तर ॲटोमॅटिक समजून येईल. ठीक आहे ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या काटा व मिनिट का यांचा सर्वात मोठा कोण बनेल. ओके आता मी ऑप्शन घेतो डायरेक्ट. त्याला असं म्हणायचं आहे की एक घड्याळ आहे त्या घड्याळीच्या कोणता मोठा बनेल. मग हिनं ऑप्शन दिलं काय दिलं ऑप्शन बघा काय म्हणते 3 वाजून 30 मिनिटे एक ऑप्शन ऑप्शन बी काय म्हणत आहे तो 4 वाजता वाजता. नंबर सी 2 वाजता. नंबर डी काय म्हणत आहे 1 वाजता 1 वाजून 20 मिनिटे. आता मला सांगा तो काय विचारता प्रश्न सांगा. मी तर प्रश्न नाही लिहिलो. त्याला म्हणते सर्वात मोठा कोण कोणता. सर्वात मोठा कोण कोणता बनेल. ही जी घडी आहे ह्या घड्याळीवरून तो आपल्याला विचारत आहे की याच्यावरून सर्वात मोठा कोण कोणता बनेल. बरोबर आहे. आता आपल्याला कोण समजता आला पाहिजे. आता मला सांगा एक एक काढू आपण साध्या पद्धतीनं. काय म्हणते एक घडी आहे बरोबर आहे. दिसत आहे घडी सर्वांना. थोडी मोठी काढू का ठीक आहे मोठी काढतो. हे घडी आहे आता दिसत आहे ठीक आहे. हा कोण डाऊन इथं 12 वाजले बरोबर आहे. इथं 3 वाजतील का इथं 3 इथं किती 6 इथं किती वाजतील 9 इथपर्यंत ओके आहे. आता मला सांगा रे 3:30 म्हणजे जसा इथं वाजेल 5 आणि इथं वाजतील 4 म्हणजे इथं 3:30 वाजतील ना वाजतील का. म्हणजे हा आपला तास काटा आणि हा आपला मिनिट काटा हा एक कोण झाला बरोबर आहे. बघा म्हणजे तुम्ही छोट्या याच्यावरून तुम्हाला समजून येईल. आता 4 वाजता म्हणजे हा आपली घडी बरोबर आहे. हा कोण 4 वाजता म्हणजे तास वाटा कुठं राहील 12वर. हे 3 6 9 समजून घ्या. आता हा कोण झाला तास काटा बरोबर आहे. तास काटा कुठं राहील 4 वाजता म्हणल्यानंतर तास काटा इथं राहील. ओके बरोबर आहे ना. आणि मिनिट काटा इथं राहील. आलं लक्षात. आता मला एक सांगा हा जे घड्याळीचा कोन आहे हा याच्यापेक्षा जास्त आहे. साध्या भाषेमध्ये हा इथपासून आहे हा इथपासून इथपर्यंत आला आहे म्हणजे हा मोठा आहे ठीक आहे. आता 2 वाजता इथं 2 वाजता घड्याळ काढू म्हणजे मी असं तुम्हाला सांगत आहे की हे तुम्हाला लॉंग टर्म लक्षात राहायला पाहिजे. बघा हे घड्याळ आहे इथं 2 इथं 12 इथं 2 इथं 1. आता मला सांगा रे 2 वाजे म्हणजे इथं हा पुन्हा लहान कोण बनला याच्यापेक्षा बनला ना. आता 1च्या तर इथंच बनते बरोबर आहे ना बनते ना. म्हणजे सर्वात मोठा कोण कोणता बनेल 4 बनेल. असं तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे बरोबर आहे. याचे सूत्र आहेत थोडेसे. सूत्र असा बनते त्याच्या मिनिट बरोबर 11/2 गुणिला तास बरोबर असा एक सूत्र आहे याच्या. पण तुम्ही अशा पद्धतीने करा एकदम बेसिक पद्धतीने तुम्हाला लवकर समजून येईल. समजल्या. हे घडी हा 4 वाजली इथं 4 होते. हा मोठा कोण बनेल. हा 3 वाला आहे तर हा थोडासा लहान कोण बनेल. हा 2 आहे तो पुन्हा लहान 1 म्हणजे पुन्हा लहान. मग सर्वात मोठा कोण कोणता 4 वाजे. हा सरासरी 120 डिग्रीचा कोण बोलते. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आता. ठीक आहे ओके चला. समजत आहे ना सर्वांना. जर काय डाऊट असल्यास मला कॉमेंट्स करून सांगा. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. हा आला काय म्हणते
जर 2 2 5 गुणिला 98, हे आधीच्या व्हिडिओ पण झालेले आहेत क्वेश्चन हा आपण रिपीटेड घेत आहोत म्हणजे तुमच्या लक्षात वारंवार राहायला पाहिजे म्हणून तुम्ही ते व्हिडिओ बघत चला. काय म्हणताय तर 22.050 भागिला 2.25 बरोबर किती असा प्रश्न आहे. ओके, म्हणजे बघा त्याला काय म्हणतात उत्तर आपल्याकडे दिली आहे पण हा असा एक क्वेश्चन आहे. आता बघा काय दिलं आहे ते एकदा मी ते लिहून देतो. 2 2 5 गुणिला 98 इज इक्वल टू 22050 बरोबर आहे. आता मला सांगा येले जर आपण साध्या पद्धतीने मांडला हा असा होईल का बघा बरं. 22050 डिवायडेड बाय 225 इज इक्वल टू 98 होईल का? होणार ना 100% होणार. ठीक आहे, तर नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय म्हणत आहे तो. आता मला सांगा त्याने काय लिहिलं रे. 22050 डिवायडेड बाय 220 असा लिहिलेला आहे क्वेश्चन. आता मला एक सांगा मी काय म्हणतो वरती किती संख्येनंतर पॉईंट आहे 3 संख्येने इथे किती नंतर 2 संख्येनंतर म्हणजे हा असा होईल का साध्या पद्धतीने केला आपण. 2 पॉईंट कट करू आपण सी इथे पॉईंट कट केला 050 डिवायडेड बाय इथं 2 संख्या आहेत 225. आता इथून 2 संख्या येते 2 संख्येनंतर पॉईंट आहे इथे 3 संख्येनंतर पॉईंट आहे इथला म्हणजे याच्या अर्थ इथं 2 पॉईंट कटले म्हणजे किती राहिला इथं 1 पॉईंट राहिला म्हणजे खालती किती येतील 10 येईल. वरच्या संख्येत जर पॉईंट कट करायसाठी आपण खालच्या संख्येला किती लिहितो 10 लिहितो. इथं 2 होते इथं 10 लिहिला म्हणजे वरच्या संख्येचे पॉईंट कटले. आता मला एक सांगा आता इथं काय सोडवणं आहे का हा 0 0 कट किंवा नाही कट केला आपण जसाच तसा ठेवू आपण बघा समजत आहे. आता याचे उत्तर किती म्हणते 98. ठीक आहे मी ती लिहिलो 98 करायची काय गरज नाही. आणि हा 10 एक्स्ट्राचा आला होता ना म्हणजे ह्या 225 भागिला 22,050 भागिला 225 केला उत्तर किती आली होती 98 आली होती बरोबर आहे. आता 10 वाढले म्हणजे आपण इथे एक संख्येनंतर पॉईंट ठोकायचा आणि हा याचा आन्सर आलं लक्षात. काही जास्त डोकं लावायची काही गरज नव्हती आपल्याला फक्त हा याला जे म्हणायचं ते आपण गृहीत धरून चालायचे. ठीक आहे इथं 3 संख्येनंतर पॉईंट होता 2 संख्येनंतर पॉईंट होता म्हणजे 1 पॉईंट कमी केला आपण आणि इथं 10 लिहिला मग उत्तर जसेच तसे एका संख्येनंतर पॉईंट ठोकला आपण बस झाला याचा आन्सर. आलं लक्षात. चला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना सर्वांना. जर काही डाऊट असेल तर मला सांगत चला कॉमेंट्स करू ना. वेळ आहे आपल्याकडे किती आजची दिवस उद्या अपलोड करेन म्हणजे उद्या 30 डिसेंबर नाही उद्या 31 डिसेंबर म्हणजे 31 आहे. ओके आपण रेग्युलर व्हिडिओ चालेल आपल्या जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत. ओके मागे पुढे एखाद दिवस होईल व्हिडिओ अपलोड करायला पण रेग्युलर व्हिडिओ चालतील. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट काय म्हणते 3.15 अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता. 3.15 या अपूर्णांकाच्या सममूल्य असं पाहिजे होतं. सममूल्य अपूर्णांक कोणता म्हणजे ऑप्शनमध्ये. आता बघा ऑप्शन ए काय बघा बरं खालीलपैकी कोणता की कोणता. ऑप्शन ए काय 3 1 5 मॅथ्स शिकत आहोत आपल्याला कॉन्सेप्ट समजायला पाहिजे. प्रश्न काय विचारते म्हणून कन्फ्युजन व्हायची गरज नाही. ओके हां ऑप्शन सी काय म्हणत आहे 3 3 20. ऑप्शन डी 3 15 20. ओके आता मला एक सांगा इथे किती लिहिलं आहे रे 3.15 असाच आपल्या उदाहरणात दिलं आहे हवाला 3.15 लिहिलं आहे. याले जर आपण असा मांडला म्हणजे हा कशामध्ये आहे दशांश अपूर्णांकाच्या आहे ना अपूर्णांकाच्या सममूल्य या अपूर्णांकाच्या. ओके हा दशांश अपूर्णांक आहे याले आपण असे लिहून का 3.15 भागिले 100. काय चुकला का माझ्या 2 संख्येनंतर इथं पॉईंट आहे मी पॉईंट हटवून खालती किती लिहिलो 100 लिहिलो. आता 100 कुठे बनते बघा बरं 3 1 3
3 15 आणि 16 हा किती आला 16/15 बरोबर आहे. आता मला 16/5 सॉरी मला एक सांगा रे, हा इथं 100 येण्यासाठी आपण 20 गुणला, इथं 100 आहे, इथं 100 करू, 20 गुणू किती 20 100 किती होणार 100. आता इथं पण 20 गुणला किती होईल सांगा बरं. येते का 315 20 चेक करा. नाही येणार. किती 16 32 किती आला 320 आला. आन्सर येते का नाही येत आहे. आता इथं बघा हा उदाहरण चेक करू. इथं किती होईल 3 2 3 15 16 17 17/5 याले 20 गुणला किती होईल 100 बरोबर आहे. आणि इथं मग इथं पण 20 गुणायला लागेल ना आपल्याला. मग किती होईल 0 0 17 2 34 आहे का ऑप्शनमध्ये 3.15. अरे सॉरी इथं किती आहे 2 लिहिलो का मी 3 होता सॉरी इथं 3 आहे. म्हणजे इथे किती 3 15 3 18 बरोबर आहे ना 18. मिस्त्री 60 अरे हे 3 हा येणार का नाही येणार. येणार का हा पण मॅच नाही करू. जर 15 लिहिला इथे 2च होता सॉरी थोडासा कन्फ्युजन झालं. ठीक आहे हा पण इथे लिहिलं 17 34 हा येणार का नाही येणार बरोबर. म्हणजे इथं येणार 17 3 15 17. आता हा बघा हा येते का चेक करू. काय म्हणते 20 60 20 60 ना हा 63 63 ना हा 20 20 गुणिला 5 इथं पण 5 करू. आता बघा किती येते तर 20 5 100 नाही तर किती 3 15 5 हातच्याला 1 3 15 5 हातच्याला 1 हा 1 37 6 5 30 आणि 1 31 आला का. मॅच होत आहे का बघा हा ऑप्शन बरोबर आहे ना. ऑप्शन मॅच करत आहे का बघा. जसा आपण याला सॉल्व केला तसाच याचा उत्तर हा निघला का एवढा. म्हणजे हा 3/15 बरोबर मॅच कोणता करून राहिला हा वाला ऑप्शन मॅच करून राहिला. ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. ओके काही डाऊट असले बरोबर आहे ना समजत आहे ना सर्वांना थोडासा बरोबर आहे. थोडासा नाही पूर्ण समजत आहे असं मला वाटत आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजत आहे. ओके जर तुमच्या थोडा बहुत मॅथ्स कच्चा असेल तर तुम्ही बेसिक व्हिडिओ पहा तुम्हाला समजून येईल. पण आता बेसिक व्हिडिओ पाहिजे काय गरज नाही. सर जे शिकवतात तेच वारंवार रिपीटेड करा. हेच क्वेश्चन 100% मी तुम्हाला सांगतो की हेच क्वेश्चन आत्तापर्यंत आलेले आहेत. जसं 2000 मागच्या प्रिव्हियस इयरचे आपण क्वेश्चन चेक केला तर सेम क्वेश्चन असे टाईपचे क्वेश्चन आलेले आहेत. ओके ते तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आतापर्यंत जे अभ्यास केला जे नोट्स बनवल्या तुमच्या जो मॅथचा बुक होता तो रिव्हिजन करत चला. नाही जमलं तर मग कंटिन्यू व्हिडिओ पहा तुम्हाला समजून येईल. ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे बघा. काय म्हणते जोगेश्वरी संभावी आणि वैष्णवी अनुक्रमे ओके जोगेश्वरी संभावी आणि वैष्णवी यांनी अनुक्रमे 11.20 रुपये त्यानंतर आहे 7.20 रुपये व 9.60 रुपये च्या काही पेन्सिली खरेदी केल्या. पेन्सिली खरेदी केल्या तर प्रत्येक पेन्सिलीची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. केल्या तर प्रत्येक पेन्सिलीची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. ओके प्रश्नार्थ चिन्ह. प्रश्न काय म्हणत आहे
तीन विद्यार्थिनी आहेत, जागेश्वरी, संभवी आणि वैष्णवी. यांनी अनुक्रमे 11.20 रुपये, 7.20 रुपये व 9.60 रुपयाच्या काही पेन्सिली खरेदी केल्या. तर प्रत्येक पेन्सिलची किंमत जास्तीत जास्त किती? आता त्याने विचारलं जास्तीत जास्त. जर अशा काही संख्या दिल्या असतात ना, आपल्याला जेव्हा किमान किंवा कमाल संख्या किंवा किमान कमाल किंवा जास्तीत जास्त विचारल्यानंतर काय होते, तशा वेळेस आपण काय करतो, मसावे काढत असतो. मसावे म्हणजे एस शेप काढत असतो. बरोबर आहे. आता मला सांगा संख्या किती आहेत रे, लक्ष द्या. आता मला सांगा हे 11.20 आहे. सरळ सरळ आपण 110 लिहायचा. किती लिहायचा, एवढा लिहायचा. ओके. त्याच्यानंतर काय 700. आता बघा हा 720 आहे. बरोबर आहे ना, એટલે सरळ सरळ 720. त्याच्यानंतर किती आहे 9.60. आपण किती लिहू याच्या, सीधा 960. ओके. असं संख्या लिहायच्या. मग यांच्या मसावे काढायच्या. मसावे कसे काढतो सांगा बरं. आपण असेच काढत असतो 110 आणि किती आहे इथं 720 आणि 996. बरोबर आहे. आता मला सांगा सर्व जागी शून्य आहे, तर मी सर्व पहिले 10 ने गुणणार आहे ना. बरोबर आहे. किती होणार आहे रे, 112, 0 कटले 72 आणि 96. बरोबर आहे. आता मला सांगा ह्या संख्येला जर आपण विचार केला तर कोणत्या संख्येने भाग दिला आपल्याला, विचार करा बरं, गेस करा. सोचो कोणत्या संख्येने भाग जाईल. 24 जाते का बघा बरं. 24 ह्या दोघाला जाते, याला जाते का, अरे 2 न जाते ना. आपण बेसिक लेवलवर 2 न करू. किती होणार सांगा बरं. 5 दुने 10. किती राहिल्या, एक बाकी राहिला आणि 6 दुने 12. बरोबर आहे. इथे किती होईल 36 दुने 72 ने इथे किती होईल 48 दुने 96. बरोबर आहे ना. नेक्स्ट बघा आता पुन्हा 2 जातो का बघा बरं. हो 2 जातो. बघा किती होईल 8 आहे, म्हणजे किती 28 दुने 56 होणार का इथं. 2 2 4 हातच्याला 1 8 दुने 16. आता 36 आहे, 18 दुने 36. पुन्हा इथं 48. किती दुने 24 दुने 48. बरोबर आहे. आता पुन्हा 2 जाते का बघा बरं. 14 दुने 28, 9 दुने 18 आणि 12 दुने 24. पुन्हा काही जाण्याला एक उदाहरण आहे का, आता सांगा बरं. जाऊ शकते का. 14ले 2 न जाते, 12ले जाते पण 3 न जाते का, नाही जात. 3 ने 9ला पण जाते, 12ला पण जाते, पण 14ला जातो का, नाही जात. पुन्हा कोणती संख्या 7 न जात, नाही जात. म्हणजे याच्यातून म्हणजे मसावीसाठी पूर्ण संख्येने भाग द्यायला पाहिजे. आता मला सांगा 10ला पण गेला, 2ला पण गेला, 2 2 2. म्हणजे आता गुणाकार करा. 10 गुणिला 1 2 गुणिला 2 गुणिला 2 सॉल्व करा. 10 दुने 20, 20 दुने 40, 20 दुने 40, 40 दुने 80. किती आहे 80 आहे. बरोबर आहे. 80 आहे का ऑप्शनमध्ये बघून घेऊ एकदा. बरोबर आहे. म्हणजे आन्सर किती येईल याच्या, किती येईल रे आन्सर रे. आन्सर किती येऊ शकते सांगा. किती येऊ शकते आन्सर. बरोबर आहे आपला आन्सर. ठीक आहे समजल्या. असं याच्या असा होईल. म्हणजे आन्सर चेक करायला लागते कसं चुकीच्या नको व्हायला पाहिजे एकदम. बरोबर आहे. हां किती येईल जे आन्सर 80. आन्सर किती याच्या 80. समजलं. अशा पद्धतीनेच्या आन्सर आहे. म्हणजे जेव्हा एखादी संख्या जास्तीत जास्त विचारते तेव्हा आपण काय काढायच्या, मसावी काढायच्या. कमीत कमी विचारल्यानंतर लसावी. आता लसावीची संख्या जास्त आहे, मग लसावी त्याची आन्सर येणार का, नाही येणार. तर आपल्याला मसावी काढायला लागेल. समजा म्हणजे त्याला असं म्हणायचे की ह्या दिलेल्या संख्येमधून जास्तीत जास्त पेन्सिल कितीची महाग राहू शकते. तर सर्वात जास्तीत जास्त महाग ही पेन्सिल किती राहू शकते, 80ची राहू शकते. 80 म्हणजे हे काय होतील आता हे सर्व 11 आहे, त्याच्यानंतर 2 शून्य सोडला, जसं इथं आपण 80 लिहिला मानून चला. ने पॉईंट आहे म्हणजे ते शून्य, म्हणजे हे काय होते पैसे. म्हणजे जास्तीत जास्त कितीची महाग होईल 80 पैसे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. समजत आहे ना सर्वांना. ओके चलो. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण.
नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे? हां, 725 या मूळ संख्यांची एकूण अवयव किती आहेत? 725 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आहेत? बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्यामध्ये 725 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आहे? कसे सॉल्व करून बघा बरं आपण. आता मला एक सांगा, हा प्रश्न मूळ अवयव कसे पाडतो? तसेच पाडत असतो आपण. किती आहे? 725. बरोबर आहे. आता मला सांगा, इथं 5 दिसत आहेत ना रे. पहिले 5 पाडू. ठीक आहे. 5 किती होईल? 5 1 5. 7 मधून 5 गेले किती राहिले? 2 राहिले. 12. 5 चौ 20. 22 मधून 20 गेले किती राहिले? 2 राहिले. हे 5 5 5 25. बरोबर आहे. आता मला एक सांगा, इथं किती झाले? 25. आता इथं बघा 5 ने जाते का पुन्हा? 5 5 दुने 10. 14तून 10 गेले 4 आणि हे इथून 5 आले. 4 ने 5 5 9 5 45. बरोबर आहे. झाले का असे? काय अजून अवयव पडतात का? सांगा, गेस करा. 1 2 3 4 6 2 10. इथं बरोबर आहे का? 5 2 10 3 अजून काय अवयव पडतं का? सांगा बरं. इथं 5 2 10 4 राहिले. 9 5 45 29. 5 दुने 5 1 5 2 5 24 2 5 5 25. ओके. म्हणजे एकूण अवयव किती पडले? मूळ अवयव सांगा बरं. किती पडले रेचे? 3 पडले. 1 2 किती पडले? हा 1 हा 2 आणि हा 3. म्हणजे मूळ अवयव किती पडले याचे? मूळ अवयव बरोबर 3. आन्सर किती येईल याचे? 3 येणार. ठीक आहे. चला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला, ठीक आहे. चलो, ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते प्रश्न? श्री केशवराव शाळेतील एका वर्गातील एकूण वर्गातील मुलांच्या संख्येच्या चौपट. प्रश्न मिली. थोडासा कन्फ्युजन प्रश्न आहे. काय म्हणते? श्री याला म्हणतात ट्रिकी प्रश्न. श्री केशवराव शाळेतील एका वर्गातील मुलांच्या संख्येच्या चौपट रक्कम. मुलांच्या संख्येच्या चौपट रक्कम प्रत्येक मुलाने जमा केली. प्रत्येक मुलाने जमा केली तर 2,916 रुपये रक्कम जमा झाली. तर वर्गातील मुलांची संख्या किती? वर्गातील मुलांची संख्या किती? बरोबर आहे. असा प्रश्नार्थक चिन्ह आहे. ओके. बघा थोडासा. काय म्हणताय? मला एक सांगा, काय म्हणताय? श्री केशवराव शाळेतील एका वर्गातील मुलांच्या संख्येच्या चौपट रक्कम प्रत्येक मुलाने जमा केली. म्हणजे प्रश्न काय बघा, एका वर्गातील मुलं आहेत. मुलांची जेवढी संख्या आहे त्या संख्येची 4 पट रक्कम त्या लोकांनी जमा केली. बरोबर आहे. समजा त्या वर्गात 100 मुले आहेत. त्या 100 मुलांनी प्रत्येकाने किती रुपये जमा केली? 100 रुपये 4 पट म्हणजे त्यांनी 400 रुपये जमा केली. तर किती झाले? 2,916 रुपये. म्हणजे त्याला म्हणायचं का ते केल्यावर तेवढे रुपये जमा होतात. तर मग आपण कसं सॉल्व करायचं? असा जर उदाहरण आला तर कसं सॉल्व करू? समजा वर्गातील मुलांची संख्या किती समजू? वर्गातील
वर्गातील मुलांची संख्या बरोबर संख्या बरोबर एक्स मानू. बरोबर आहे. आता मला सांगा तो का म्हणते वर्गातील मुलांची संख्या एक्स आहे. आता त्यांनी जमा केलेली रक्कम किती येईल? जमा केलेली रक्कम किती होणार? मग 4 पट म्हणजे एक्स गुणिला 4 होईल का? बरोबर आहे. आता मला सांगा उदाहरणार्थ जसा जसा म्हणते तसा मांडू. किती होईल? मूल्य किती? एक्स. त्यांनी जमा किती केला? 4x बरोबर किती म्हणते? 2916 बरोबर 2916 म्हणत आहे तो. आता मला सांगा सॉल्व कसा करेल हा? बघा ह्या एक्स गुणला एक्स एक्स स्क्वेअर बरोबर आहे 2916. आता हे 4 गुणाकार आहेत इकडे गेले कुठे गेले? भागाकारात गेले. सॉल्व करा. एक्स स्क्वेअर बरोबर किती होईल? 2च्या टेबल 29 पर्यंत किती? 728 7 आले इथं बरोबर आहे. बाकी राहिला 1 29 भागिला 4 गेला 728 29 मधून 28 गेले 1 राहिला हा 1 7 1 7 इथं किती राहिले? 4 आणि हे किती राहिले रे? 7 भागत किती आपण 4 न भागत. ओके आता किती राहिले इथं एकदा बघा 29 728 बाकी राहिला 1 इथे 19 खालती आले बरोबर आहे. 19 होतील ना ते 728 ओके नाही 1 येते सॉरी हा 1 आणि 4 दुने 8 इथं किती येईल? 4 दुने 8 म्हणजे 11तून 8 वजा केला किती बाकी राहिले आपल्याकडं? 3 राहिले 36. आता 4 किती होतील? 9 चौक 36 बरोबर आहे. म्हणजे कन्फ्युजन होण्यापेक्षा मी पुन्हा एकदा सांगतो 2916 भागिला 4 728 बाकीत राहिला 1 राहिला वजा बाकी केला तर 11 4 दुने 8 किती राहिले? 8 आणि 3 11 म्हणजे इथं किती आले रे? 3 राहिले न 6 9 चौक 36 म्हणजे 29 आले. आता हा स्क्वेअर आहे म्हणजे हा कसा जाईल? अंडर रूटमध्ये जाईल. मग एक्स बरोबर किती होईल? आता सांगा 729 कोणाच्या वर्ग आहे? सांगा बरं 729 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? सांगा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? आता हे 3 आहेत बरोबर आहे म्हणजे एक संख्या 3 आहे बरोबर आहे. आता 72 मला एक सांगा अशी पेअर बनते ना याची असे आपण पेअर बनवतो ना. आता हे 9 आले 2 आता 7 राहिले कोणती संख्या घेऊ शकतो ना आपण 7 साठी? सांगा बरं 7 कोणत्या संख्येच्या जवळपास आहे? 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 आहे 7 पेक्षा मोठी आहे म्हणून आपण सरळे सरळे ते किती देऊ शकतो? 43 नाही 3चा वर्ग 7 2 2चा वर्ग 4 म्हणजे इथे किती देऊ शकतो ना आपण? 23. बघा बरं ऑप्शन एकदा मी चेक करून घेतो. ठीक आहे 23 आहे ऑप्शनमध्ये पण 23 आहे का 23 ऑप्शनमध्ये? हो आहे ना 23. सातशे 29 सॉरी 23चा वर्ग नाही आहे म्हणजे वर्ग काढायची पद्धतच सांगतो मी तुम्हाला 23चं नाही आहे. बघा 729 एक्स बरोबर 27. आता कसा काढायचा ते सांगतो मी. पहा एकदा लक्ष द्या म्हणजे आता ट्रिकच सांगून देतो. 729 जर येले आपण असा काढला अंडर रूटच्या बाहेर काढायचा आहे तर काय करायच्या? पहिले पहा 1चा वर्ग किती आहे? 1चा वर्ग किती आहे? थोडासा वेळ लागेल चालेल पण मी सांगतो. 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4चा वर्ग किती आहे रे? 16 5चा वर्ग 25 6चा वर्ग 36 7चा वर्ग किती आहे? 7चा वर्ग किती आहे? 39 8चा वर्ग 64 9चा वर्ग 81 इथपर्यंत ओके ठीक आहे. आता मला एक सांगा हे 9 आहेत कोणाकोणाच्या ह्याच्यामध्ये येतात? 9 3 मध्ये पण आहेत आणि 7 मध्ये पण आहेत बरोबर आहे. आता मला सांगा हे 2 आधी पेअर बनव हे 2 विषय संपला 7 राहिले 7 कोणाच्या मधामध्ये येतात? 2च्या मधामध्ये येतात म्हणजे 2चा वर्ग 4 3चा वर्ग 7 म्हणजे ह्या दोघांच्या मधात 7 येऊन राहिले ना. मग इथं 2 लिहू इथं 2 लिहू. आता मला सांगा मग 23 घ्यायची का 29 घ्यायची? बरोबर आहे. आता मला सांगा आता आपण हे बघायचं हे 7 जास्त 9च्या जेवढ आहेत का 4च्या जेवढ आहेत? आता इथं सांगा कोणा जेवढ आहेत रे? इथं 2चा डिफरन्स आहे इथं 3चा डिफरन्स आहे म्हणजे 9च्या जेवढ आहेत म्हणजे ही आन्सर घे. आलं लक्षात कसे काढायचे तर? ही याची एक मेथड आहे. ओके एकदम फास्ट पद्धतीने तुम्हाला काढायसाठी अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. ओके म्हणजे आन्सर किती दिली तर 27 येईल. समजल्या? ठीक आहे
चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. असा तुम्हाला मांडता आला पाहिजे, ट्रिकी क्वेश्चन आहे. ओके, बघा एकदा मी सांगतो ना. प्रश्न काय म्हणताय, एका वर्गातील जेवढे मुलं आहेत त्या मुलांच्या संख्येच्या 4 पट रक्कम त्यांनी जमा केली. ती जमा केलेली रक्कम किती आहे? 2916 रुपये. बरोबर आहे. आता ही रक्कम, मग हे रक्कम मी काय म्हटलं, मुलं समजा वर्गातील मुले किती होते? एक्स होते. मग त्यांनी 4 पट जमा केले, मी 4x जमा केली, म्हणजे 2916 जमा केली. मग हा जो गुणाकार करतो, हा एक्स एक्स स्क्वेअर ने 4 कुठं, हे गुणाकार तिकडं भागारात गेले. मग एक्स स्क्वेअर बरोबर 7, मग एक्स स्क्वेअर किती आलं? 729 आणि एक्स बरोबर 27, म्हणजे 729 कोणाच्या वर्ग आहे? 27च्या वर्ग आहे. बरोबर आहे ना. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व करतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना? काय डाऊट नाही ना याच्यामध्ये? असेल तर मला बोलू शकता, सर हा डाऊट आहे आम्हाला, काय बरं कमेंट्स करून सांगायचे ना मला. ओके, मग मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो ॲड करेन काय चुकत आहे म्हणून. ओके, किंवा नेक्स्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करणार. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. 2 संख्यांचा गुणाकार 1575 असून त्यांच्या मसावी 5 असल्यास लसावी किती? आता पहा, 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार 15 किती म्हटलं मी? 1575 1575 असून त्यांच्या मसावी 5 आहे, तर लसावी किती असेल? बरोबर आहे, असा प्रश्न आहे तो. आता मला एक सांगा, 2 संख्यांच्या गुणाकार सूत्र काय रे? याचं एक सूत्र आहे. सूत्र कसं आहे सांगा बरं. प्रश्न बघितल्यावर 2 संख्यांचा गुणाकार, हा वर्गामध्ये बहुत वेळा शिकवलं मग ऑफलाईन क्लासमध्ये माझे जे स्टुडंट आहेत सर्वांना मी चांगल्या प्रकारे शिकवलं. 2 संख्यांचा गुणाकार किती आहे? बरोबर मसावी गुणिला लसावी. बरोबर आहे ना. जे माझे ऑफलाईनचे स्टुडंट आहेत त्या सर्वांना हा मी टॉपिक चांगल्या प्रकारे शिकवलो. आता मला सांग मसावी गुणाले. आता 2 संख्यांचा गुणाकार किती आहे? 1575. मसावी किती आहे? 5 आहे. आणि लसावी किती आहे? काढायची आपल्याला. बरोबर आहे. आता मला एक सांगा, इकडे लिहितो मी. लसावी बरोबर किती होईल? आता लसावी गुणिला 5 बरोबर 1575. काय बिघडत नाही असं इकडे तिकडे लिहिला तरी. आता बा हा लसावी बरोबर 1575 भागिला 5. लसावी बरोबर किती सांगा बरं आता? 5 3 15. बरोबर आहे. भाग जाते का? नाही, जामून जाईल ना. 5 3 15, 5 1 5, 2 राहिले, 5 5 25, म्हणजे किती आहे लसावी? 315. आणि हा याचा ॲन्सर. समजला? किती इझी आहे प्रश्न. बरोबर आहे. म्हणजे 1575 भागिला 5, 315 भागिला 315 ही किती आली? याची लसावी आली. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके, समजत आहे ना सर्वांना? ओके, चला ठीक आहे. काय म्हणते क्वेश्चन आता एक. श्री लालबहादूर शास्त्री विद्यालयातील एका वर्गातील 7 मीटर व 5 मीटर रुंद आहे, तर त्या वर्गात 25 सेंटीमीटर. अरे हा उगीचाच कचरा पसरवला. काय म्हणते? श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय, लालबहादूर शास्त्री विद्यालयात एका वर्गाची लांबी 7 मीटर व रुंदी 5 मीटर आहे. एका वर्गाची
नाही विद्यार्थी एका वर्गाची लांबी 7 मीटर व रुंदी 5 मीटर आहे. 5 मीटर आहे. किती आहे? 5 मीटर आहे. तर आहे त्या वर्गामध्ये 25 सेंटीमीटर गुणिला 25 बाय 14 सेंटीमीटर मापाच्या किती फरशा बसतील? मापाच्या किती फरशा बसतील? बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा का म्हणते, श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयात एका वर्गाची लांबी 7 मीटर व रुंदी 5 मीटर आहे. म्हणजे मला एक सांगा, आपली ही जी क्लासरूम आहे, ह्या क्लासरूममध्ये आपण खालती टाईल्स लावायचे. टाईल्स सर्वांना माहिती आहे, फरच्या आधी फरच्या बसवत होत्या, आता टाईल्स बसवतात. बरोबर आहे. आता मला सांगा वर्ग खोली किती आहे? लांबी 7 मीटर. 7 मीटर बरोबर आहे. आता मला सांगा 7 सेंटीमीटर करायचे, असं 7 गुणिले 100 करायला लागेल आपल्याला. बरोबर आहे. दुसरा सांगा 5 मीटर बरोबर, कारण हा जे सेंटीमीटरमध्ये आहेत ना ह्या, म्हणून आपण सेंटीमीटरमध्ये करायला लागेल. म्हणजे 5 गुणिला 100 बरोबर आहे. आता किती होणार याच्या? 25. हा बघा 7 गुणिला 100 गुणिला 5 गुणिला 100 भागीला किती होणार आहे इथं? 25 गुणिला 14 असंच होणार ना. ठीक आहे. आता बघा 25 एक 25, 25 चौ 100, 7 एक 7, 7 दुने 14, 2 एक 2 आणि इथं किती होईल रे? 50 बरोबर आहे. आता यांच्या गुणाकार करा. 4 पंचे 20, 20 पंचे 100 आणि हा 1 शून्य बाकी होते 1000. म्हणजे किती फरशा लागतील आपल्याला? 1000 फरशा लागतील. आला आन्सर? आहे का 1000 तिथं? हा या ऑप्शनमध्ये 1000. ठीक आहे. किती बसेल समजलं ना. हा उदाहरण मी व्हिडिओमध्ये बहुत साऱ्या वेळा घेतलो. म्हणजे समजून घ्या खालची एक टाईल्स आहे, त्या टाईल्समध्ये मोठ्या संख्येने लहान संख्येने भागला कितीचे आन्सर येईल? किती जी आहे ना. तुम्ही व्हिडिओ बघायचे ना, प्रत्येक व्हिडिओमध्ये ना प्रत्येक क्वेश्चन आहे, असे क्वेश्चन दरवर्षी आलेले आहेत व्हिडिओमध्ये येतात. म्हणजे आता येणाऱ्या जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट आहेत याच्यामध्ये असे प्रत्येक जे व्हिडिओ पण केला त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आपल्याला सापडतो. ओके. मग अशा क्वेश्चनला आपण अंडर एस्टिमेट करायचे नाही, काळजीपूर्वक बघायचं. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणत आहे? घनाचे पृष्ठफळ 900 चौरस सेंटीमीटर आहे. काय प्रश्न बघा. हा पण प्रश्न ट्रिकी प्रश्न आहे. घनाचे पृष्ठफळ 900 294 चौरस मीटर आहे का? चौरस सेंटीमीटर आहे. चौरस सेंटीमीटर आहे. तर घनाचे घनफळ किती? बस एवढा प्रश्न विचारा, दुसरा काही नाही. बरोबर आहे. आता मला एक सांगा, प्रश्न आहे का इजी? वाटते नाही इजी. त्यानं काय सांगितलं? घनाचे पृष्ठफळ सांगितलं. घनाचे पृष्ठफळ, घन म्हणजे काय होते? ज्या लुडो, आपला लुडो पाहिलं का मी? लुडो बरोबर आहे. त्याच्या ज्या बाजू राहतात त्या कशा राहतात? सर्व बाजू समान राहतात. आता बाजू किती राहतात मोजल्या का तुम्ही? जसं पहा आपली हे घर रूम, आमरासमोर एक 2 बाजू झाल्या, ह्या 2 झाल्या, खालची अनेक वरची, म्हणजे एकूण बाजू किती झाल्या? 6 बाजू झाल्या. आता त्यानं काय केलं? काय सांगलं आपल्याला? पृष्ठफळ सांगितलं ना. म्हणजे जे आपल्याला हे माझी भिंत दिसते, वॉल दिसत आहे, ह्या बोर्ड दिसत आहे बरोबर आहे. हाच आहे. अंदरचा भाग विचारला का? हा एक भिंतीचा भाग विचारला, अंदरच्या पोकळीचे भाग नाही विचारलं. त्याने पोकळी भाग विचारला आपल्याला, पण पहिले काय सांगलं? पृष्ठफळ. आता मला सांगा पृष्ठफळ बरोबर किती ते? पृष्ठफळ बरोबर किती होईल रे? याच्या बाजू गुणिला 6 बरोबर असंच आहे ना. आता मला सांगा पृष्ठफळ किती आहे इथं? बाजू असा लिहितो. बाजू बरोबर किती होईल इकडे? बाजू गुणिला 6 बरोबर 294. आता बाजू बरोबर किती होईल सांगा बरं? 294 भागीला
6 असंच येईल ना. 96 लिहिलो मी. आता बाजू बरोबर किती होईल, साईनचो 24 बरोबर आहे. आणि साईनचो 24, 29 मध्ये 24 गेले 5, 9 सक 54 बरोबर आहे. 9 सक 54 येणार कसा, 294 भागीला 6, 9 साईनचो 24 किती राहिली इथं 5 आणि 54, 9 सक 54 बरोबर आहे. बाजू किती आली इथं, हे बाजू झाली का, 1 मिनिट. आता हे बाजू होणार का ते पण एक सांगा, ही बाजू होणार का, बाजू लिहितो मी एक प्रकारच्या तुम्हाला समजण्यासाठी, मग अजून एक्सप्लेन करतो. आता मला हे सांगा, ही बाजू होणार का रे, नाही. तर एका भिंतीची ही जी भिंत आहे, म्हणजे आपण जी एक भिंत पकडलं, ह्या भिंतीचा तो क्षेत्रफळ झाला बरोबर आहे, त्या भिंतीच्या क्षेत्रफळ झाला. मग आता जेव्हा भिंतीचा क्षेत्रफळ झाला म्हणजे हा असं झाला का, एक मिनिट विचार बरं, हे बाजू नाही, हे झाली एक प्रकारची त्याची भिंत, आपण याला भिंत मानू शकतो. मग बाजू लिहा समजण्यासाठी, थोडा कन्फ्युज, बाजू ही पण बाजू. आता ही जी बाजू आली 49, ह्या काय याच्या ॲक्च्युली हा एका भिंतीचा क्षेत्रफळ आहे, म्हणजे असा होईल का, बाजू गुणिला बाजू बरोबर आहे. म्हणजे इथे एक बाजू किती याची 7 येणार, येणार का 7 अशी येणार ना. म्हणजे ही माझी भिंत आहे, वॉल कंपाऊंड आहे, हे 7 आहे, हे 7 आहे. याच्या क्षेत्रफळ किती, भिंतीचा क्षेत्रफळ किती आला, एका भिंतीचा क्षेत्रफळ किती आला साध्या भाषेमध्ये 49. मग भिंतीचा क्षेत्रफळ आहे म्हणजे बाजू गुणला बाजू छेल ना. चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आपण काय करतो, बाजूच्या वर्गच होते ना. मग बाजूच्या वर्ग बरोबर किती आहे 49 आहे, बाजूच्या वर्ग 49. मग बाजू बरोबर किती होईल सांगा बरं, किती होणार 7. आता काय म्हणते, बाजू बरोबर 7 बरोबर आहे. आता मला एक सांगा रे, एक काय म्हणते तर घनफळ, घनफळ बरोबर काय होते सांगा बरं, घनफळ बरोबर काय होते, बाजूच्या काय होते रे, क्यूब होते. आता मला सांगा 7चा क्यूब किती आहे, 7 गुणिला 7 गुणिला 7 किती होईल, 7 7 49, 49 गुणिला 7, 9 7 63 किती राहिले 6, 7 28, 28 न 7 किती होतील 34, 343 होईल का बघा, आहे का ऑप्शनमध्ये 343 आहे आन्सर. समजला कसा आला तर, म्हणजे आपल्या हे महत्त्वाचं काही तर पृष्ठफळ आणि घनफळ. पृष्ठफळ म्हणजे भिंतीचा जो साईज आहे तोच विचारलं, आणि नंतर याने विचारलं आपल्याला, इथे बाजू लिहिण्यापेक्षा आपण याला हे लिहू शकतो, इथं चौकोन किंवा एक बाजू भिंत लिहू साध्या भाषेमध्ये, भिंत गुणला 6 बरोबर आहे, म्हणजे भिंतीचा क्षेत्रफळ बरोबर आहे, भिंतीच्या क्षेत्रफळ हा याचा आन्सर येईल. याला पण असा लिहू शकतो समजण्यासाठी, भिंतीचे क्षेत्रफळ हा साध्या भाषेमध्ये, त्याचा लंबा फॉर्म्युला आहे का थोडासा समज, भिंती क्षेत्रफळ गुणिला 6 असं आपण लिहू शकतो. मग भिंत गुणिला 6 बरोबर एवढे, भिंती क्षेत्रफळ आणि हा याचा आन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बस झाले, आता बहुत कमी प्रश्न राहिले, 4-5 असतील बहुतेक करून, मग झाला आजची व्हिडिओ कंप्लीट. पटपट घेतो मी, तरी पण कमी व्हिडिओमध्ये झाली पाहिजे व्हिडिओ म्हणून. ओके, आणि झोपू नका, व्हिडिओ पाहताना जो झोपल त्याला सर्दी होईल, त्याचा पेपर निघणार नाही, समजल्या ना. ज्याला पेपर काढायचा तो कंटिन्यू व्हिडिओ बघेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, काय म्हणत आहे, एक विजयवाडा शिर्डी आगगाडी तासे 72 किमी वेगाने धावते. विजयवाडा शिर्डी आगगाडी ट्रेन कोणती, विजयवाडा शिर्डी रेल्वे म्हणा किंवा ट्रेन लिहा. ओके, रेल्वे तासी 72 किमी या गतीने धावते, 72 किमी या गतीने धावते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते, तिने एक खांब 15 सेकंदात ओलांडला. तिने एक खांब किती सेकंदात ओलांडला, 15 सेकंदात ओलांडला. किती सेकंदात, 15 सेकंदात ओलांडला बरोबर आहे. तर त्या गाडीची लांबी किती, तर त्या गाडीची लांबी
किती, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा प्रश्न काय म्हणते ते समजून घ्या. प्रश्न काही लिहिला असो, प्रश्नाकडलं प्रश्नाचे कॉन्सेप्ट आहेत ते समजा. तो काय म्हणते, एक आगगाडी आहे, एक आगगाडी विजयवाड्यापासून शिर्डीला जायला निघली. कुठूनही जाऊ, दिल्लीवरून जाऊ, शिर्डीवरून जाऊ, भोपाळवरून जाऊ, एक आगगाडी निघली. त्या गाडीचा वेग किती आहे, 72 किमी या गतीने ते धावून राहिली. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिने एका खांबास म्हणजे रेल्वेच्या बाजूला पटरीच्या बाजूला इलेक्ट्रिक खांब असतात ना, त्या खांबास किती सेकंदात ओलांडलं तिनं, 15 सेकंदात ओलांडलं. बरोबर. किती सेकंदामध्ये, 15 सेकंदामध्ये ते ओलांडते. तर आगगाडीची लांबी विचारलं. बरोबर आहे, आगगाडीची लांबी. आता मला सांगा, हा 72 काय किमी आहे ना, याला पहिले मीटर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचे. किती होईल, 72 गुणिला 518. बरोबर आहे. 518ने गुणा लागल सेकंदात कन्वर्ट करण्यासाठी. बरोबर आहे. हा शिकवला. आणि जर तासात कन्वर्ट करायला लागलं असतं 18/5. आता याच्या स्पीड किती म्हणत आहे तो बघा बरं, 15 सेकंद म्हणजे गुणिले 15. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या काय म्हणा आपल्याला अंतर भेटेल किंवा लांबी भेटेल. किती होईल, 18 1 18, 18 2 18, 18 3 18 54, 18 4 72. आता इथं बघा 4 5 20 आणि इथं किती होईल, 20 गुणिले 15. बरोबर किती होईल, 15 2 30 आणि 0. म्हणजे आगगाडीची लांबी किती आली, 300 मीटर. मीटरमध्ये येईल ना आता, कारण आपण याला सेकंदात कन्वर्ट केलं. मग हा कशामध्ये येईल, मीटरमध्ये येईल. मग हा याचा ॲन्सर आहे. समजत आहे सर्वांना. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे ना, झोपू नका. व्हिडिओ पाहताना झोपायचं नाही का. ओके, पटपट घेतो मी. ज्या संख्येत एक आहे अशा 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती. आता काय म्हणत आहे, ज्या संख्येमध्ये एक आहे, मी लिहित नाही तर प्रश्न समजून घ्या. ज्या संख्येमध्ये एक आहे अशा मूळ संख्या किती, 2 अंकी मूळ संख्या किती. आता मला सांगा, पहिली 2 संख्या किती आहे, 11. त्याच्यानंतर कोणती बेरीज विचारलं ना, 11. मी असे लिहितो, बेरीज करा 11. 11 नंतर किती आहे रे, 13 आहे मूळ संख्या. त्यानंतर कोणती आहे सांगा, 11 13. 13 नंतर 14 येते का, नाही आहे. 15 येते का, नाही. 16 येते, नाही आहे. 17. 17 नंतर कोणती येते, 19. बरोबर आहे. 19 नंतर काय येते, मूळ संख्या सांगायची आपल्याला. काय संख्या सांगायची आहेत, मूळ संख्या. 21 येते का, नाही येत. मग कोणती येते, 31. त्याच्यानंतर 31 नंतर 41. 41 नंतर 51 येते का, नाही येत. मग येते 61. मग 71 येते का, 71. 71 नंतर 81 येते का, नाही आहे. 9 9 81 होतात. 91 येते का, नाही आहे. 91ला कोणत्या तरी संख्येने जाते. म्हणजे त्याच्यामुळे ह्या एवढ्या संख्या आल्या मूळ संख्या. बरोबर आहे. त्यांची बेरीज करा बरं. किती येतं, 1 4 4 आणि 4 आणि 7 11, 11 9 20, 20 आणि 1 21, 22 23 24, 24 हातचे 2 3 4 5 6 7 8 9, 9 आणि 4 9 आणि 4 13, 13 आणि 6 19, 19 आणि 7 26. बघा बरं ऑप्शनमध्ये आहे का, तर एकदा बघून घेऊ. हां बिलकुल आहे ऑप्शन. हा याचा ॲन्सर किती आहे, 224. म्हणजे तो प्रश्न असा म्हणत होता, मी लिहिलो नाही व्हिडिओ भावी, तुम्हाला बोलणार. म्हणजे 2 अंकी मूळ संख्या किती आहेत म्हणते. बरोबर आहे. 2 अंकी ज्या अंकामध्ये एकक स्थानी किंवा एक अंक येईल. 2 अंकी म्हणजे 100च्या अंदरच्या पाहिजे होते आपल्याला. बघा प्रत्येक जागी एक एक अंक आला आहे ना. हां असं समज म्हणत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके, काय म्हणते, योगेश्वर संभाजी यांच्या जवळील गुणोत्तर संख्यांचे गुणोत्तर अनुक्रमे 7 व 4 असून जवळील रकमे संख्या दुप्पट आहे. अरे ठीक आहे, शाब्दिक क्वेश्चन आहे, काही असं नाही, फक्त लिहायचीच त्रास आहे. 3 क्वेश्चन राहिले आता फक्त. ओके बघा काय म्हणते, जोगेश्वरी व सांभवी यांच्या जवळील रकमांचे गुणोत्तर 2 आहेत. कोण आहे, जोगेश्वरी व सांभवी यांच्या जवळील रकमेचे गुणोत्तर 7 ला 4 आहे. 7 ला
सॉरी 4ला 7 आहे, 4ला 7 आहे, 7 असून द्या, असून थोडासा असून त्यांच्या जवळील रकमांची दुप्पट 198 असल्यास, असून त्यांच्या जवळील रकमांची दुप्पट 198 असल्यास, 198 असल्यास, रकमांची दुप्पट 198 असल्यास संभाजीजवळ किती रुपये असतील? संभाजी का सांभवी कोण हा सांभवी जवळ किती रुपये असतील असा त्यानं प्रश्न विचारला. ठीक आहे. ओके, बघू थोडासा मार्क चेंज करू इंक भरू याच्यामध्ये. ओके, आता मला सांगा रे, तो काय म्हणते, जोगेश्वरी व संभावी यांच्या जवळील रकमेचे गुणोत्तर 7ला 4 असून त्यांच्या जवळील रकमांची दुप्पट किती म्हणते 198 असल्यास संभावी जवळ किती रुपये असतील. आता मला पहिले एक सांगा, त्यांच्या जवळ किती आहे 7/4 आहे, बरोबर आहे. आता रक्कम किती आहे 198 आहे, दुप्पट आहे म्हणजे 2 भागायला लागेल, बरोबर आहे. किती होईल 9 दुने 18, एक बाकी राहिला 9 दुने 18, 99 राहिले. म्हणजे त्यांच्याजवळ रक्कम किती होती 99, संख्यांचे गुणोत्तर. आता मला सांगा याच्या किती आहे, बेरीज करा. 4 + 7 बरोबर 11, म्हणजे इथे किती होईल 99/11 बरोबर 9, बरोबर आहे. आता 9 काय झाले, हे 1 म्हणजे हे एकूण बेरीज केला 11 भागिले 9 म्हणजे 1 बरोबर 9, 9 बरोबर 1. आता कोणाची विचारलं त्याने आपल्याला, सांभवीच्या किती आहे 7 आहे, म्हणजे 1 बरोबर 9 तर 7 बरोबर किती असा होईल. मग किती होईल, x बरोबर 9 × 7, 9 किती होते रे, 9 x बरोबर 9 63. ने हे कोणाचे होते, सांभवीजवळ किती रुपये असतील, तिच्याकडे 63 रुपये असतील. समजल्या का, अशा पद्धतीने आपल्याला काढायचा होता. म्हणजे हे एकूण रक्कम होत, ह्या दोघांच्या गुणोत्तराची आपण बेरीज केला 11, 99/11 बरोबर 9, बरोबर आहे. आता हा 1 काय 9, ह्या युनिट डिजिट 1 बरोबर 9, हा युनिट 7 आहे, मग 7 बरोबर किती सॉल्व केला ना ह्याच्या 63ला. ठीक आहे, किती इजी होत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. थोडीशी व्हिडिओ लांब होईल तर चालेल, पण कसा क्वेश्चन पूर्ण व्हायला पाहिजे. ओके, ठीक आहे. बस आता छोटे राहिले 2 क्वेश्चन पटना करून घेऊ. ठीक आहे. बघा काय म्हणत आहे हा, 750 × 4 × 0.52 भागिला 1.3 × 200 × 0.25 बरोबर किती असा प्रश्न आहे. आता बघा बस क्विकली सॉल्व, याच्या काही लेना देणं नाही. पहिले इथं म्हणजे किती संख्येनंतर पॉईंट आहे 2 संख्येनंतर, मग आता इथं किती संख्येनंतर आहेत रे 1 आणि 2. आता बघा 7.0 × 4 × पॉईंट कट सीधा 52 ओके भागीला, अरे थोडासा ओला खाली, हां ठीक आहे. आता किती आहे इथला पॉईंट कट 13 × 200 × आता मला सांगा इथं किती आहे पॉईंट कट केला 25, इथं पॉईंट किती होते 2 संख्येनंतर, इथं पॉईंट किती आहे 3 संख्येनंतर, हे 2 आहे 3, तर वरती किती लिहू आपण 10 लिहू. आला लक्षात. चला आता मला एक सांगा, आता याला कट करा. कसे कट करून आपण हा 10च्या हा 10च्या बरोबर आहे. आता किती राहिला इकडे हा 0 हा 0, म्हणजे पहिले 0 0 कट करू. ओके 25 1 25, 25 3 75, अजून काय 2 1 2, 2 2 4, 13 1 13, 13 2 26, 13 13 52. आता काय कट करण्याला आहे खालचे कट झाले सर्व. आता बघा किती राहिले 3 2 6, 6 24 ना ह्याच्या
ॲन्सर आहे का बघा बरं, एकदा बघून घेऊ. ओके, याचा आन्सर किती येईल? 24 येईल. समजल्या कशा पद्धतीने आला? तर अशा पद्धतीने आपल्याला काढायचा होता. फास्ट कॅल्क्युलेशन आपल्याला यायला पाहिजे. लास्ट क्वेश्चन राहिला आता आजच्या व्हिडिओचा. ओके, काय म्हणते? 16 पाट्यांच्या बदल्यामध्ये 48 पेन्सिल येतात. काय म्हणते? 16 पाट्यांच्या बदल्यात 16 पाट्यांच्या बदल्यात 48 पेन्सिल येतात. 48 पेन्सिली येतात. ठीक आहे, येऊ दे त्याला. काय म्हणतात? जर एक पेन्सिलची किंमत 3 रुपये असेल, जर एका पेन्सिलची किंमत 3 रुपये असेल, 3 रुपये असेल झाला. आता इथं काम ते तर गौरव पंढरपुरेने 5 पाट्या, तर गौरव पंढरपुरेने 5 पाट्या आणि 7 पेन्सिली समर्थ जनरल स्टोअर्समधून विकत घेतल्या. समर्थ जनरल, हा उगीच लिहिलेला आहे, जनरल स्टोअर्समधून विकत घेतल्यास किती रक्कम द्यावी लागेल? असा प्रश्न आहे. पहा, बोर्ड भरून गेला प्रश्न लिहू. बरोबर आहे का नाही? कामधंदा काहीच नसेल, चिल्लर प्रश्न आहे, एकदम चिल्लर, तुच्छ दर्जाचा प्रश्न आहे. काही याच्यामध्ये मोठा असा रोना काही नाही आहे. काय बघा बरं एकदा बघा. का म्हणते? 16 पाट्याच्या बदला 48 पेन्सिल. म्हणजे असा विचार करा, 16 आणि हे 48 याच्या समान आहे. हे काय आहेत? पेन्सिल. बरोबर आहे. आणि ह्या पाट्या. आल्या लक्षात ना? आता मला सांगा, तो काय म्हणत आहे? पेन्सिल, जर एका पेन्सिलीची किंमत 3 रुपये आहे. बरोबर आहे. एका पेन्सिलीची किंमत किती आहे? 3 रुपये. म्हणजे 48 गुणिला 3 करा, किती होतील रे? 8 3 24 4 हातच्याले 2. समजत आहे सर्वांना? नाही सर मागे बघतच नाही म्हणाल, मी सोडवत राहीन तर. ओके, लक्षात सर्वांच्या? 8 3 24 4 हातच्याले 2 न 3 3 12 12 13 14. बरोबर आहे. आता मला एक सांग, आता हे 16 पेन्सिलची किंमत पण राहू शकते ना, 144. ओके, आता काय म्हणते? तर गौरव, आता सांगा, हे पेन्सिल किती? 16 पेन्सिलची. म्हणजे असं होईल का? 144 भागिले 16 करा बरं, किती होते? तर 16 144. डायरेक्ट तुम्हाला 16 टेबल यायला पाहिजे होता. 16 144. आता हे काय झाली? एका पेन्सिलची किंमत किती आहे? एका पेन्सिलची किंमत, पेन्सिल बरोबर 3 रुपये. आणि ही किंमत काय झाली? पाट्या. बरोबर आहे. आता तो का म्हणते? 5 पाट्या म्हणजे 5 गुणिला 9 9 5 45. बरोबर आहे. दुसरा काय म्हणत आहे? 5 पाट्या आणि 7 पेन्सिल. एका पेन्सिलची किंमत किती दिली आहे उदाहरणामध्ये? 3 रुपये. 7 3 21. बेरीज करा बरं, किती होईल? तर 6 आहे का? बरोबर आहे का? ऑप्शनमध्ये बघून घेऊ. आहे 66. म्हणजे एकूण किती रुपये देण्यात दिले? 66 रुपये. समजला का? प्रश्न का म्हणत होता की 6 पेन्सिल आणि 16 पाट्या आणि 12 पेन्सिल. बरोबर. 16 पाट्याची जेवढी किंमत तेवढी 48 पेन्सिलची किंमत आहे. बरोबर आहे. आता मला एक सांगा, ऑलरेडी एका पेन्सिलची आपल्याला किंमत दिली होती. बरोबर आहे ना? 3 रुपये. मग आपण काय करून 48 गुणिले 3 म्हणजे 48 पेन्सिल्ससाठी ते किती रुपये दिले होते? 144 रुपये दिले होते. बरोबर आहे. आता त्यांनी काय केलं? मग 16 पाट्यांसाठी पण 144 दिलं, कारण इथं बरोबरचा साईन आहे. तो उदाहरणार्थ सांगत आहे बरोबर आहे म्हणून. मग आपण काय केलं? 144 भागिले 16 केला तर एका पाटीची किंमत किती झाली? 9 रुपये.
9 पाट्या नाही, हा पाट्या नाही आहे याच्यामध्ये, एका पाटीची किंमत समजत आहे ना, एका पाटीची किंमत किती आला, 1 रुपया आला. ठीक आहे. आता मला एक सांगा, तो म्हणजे 5 पाट्या विकत घेतलं म्हणजे 5 गुणला 9 बरोबर 45 आणि 7 पेन्सिली विकत घेतलं त्यांनी, मग 7 तिरी 21, दोघांची बेरीज केला 66 रुपये आली. म्हणजे त्याने किती रुपये द्यावे लागतील, त्याला 66 रुपये त्याला द्यावे लागतील. समजलं सर्वांना. चला ठीक आहे, आज आपण इथंच थांबू. अशा प्रकारे आजची मॅथची पूर्ण टेस्ट पूर्ण झालेली आहे. सर्वांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईन याच्यानंतर. ठीक आहे. चला, हॅव अ नाईस डे. सर्वजण प्रॅक्टिस करा चांगल्या प्रकारे. चला बाय.